चांगले झाले मला असं वाटतं। एकतर त्र्यंबकेश्वर धार्मिक संस्थेत जेवढे पुरावे आहे, राक्षस भवन असेल, त्र्यंबकेश्वर असेल, हैदराबादल्या काही नोंदी असेल, आता तर खास करून औरंगाबादच्या आयुक्तांनी सांगितलं का याच्या वेळेस लसीच्या वेळेस 1965 मध्ये लसीकरण झालं होतं आणि त्या लसीकरण करताना काही कुंभी म्हणजे 2-3 निर्णय या बैठकीमध्ये तुम्ही जे नेहमी म्हणत होते का त्र्यंबकेश्वर मधले पुरावे आपण घेतले पाहिजे, राक्षस भवन मधले आपण पुरावे घेतले पाहिजे, मधले घेतले पाहिजे, पोलीस पाटला काही पुरावे असेल ते घेतले पाहिजे, किंवा जे नोंदी आपण म्हटले आहे लसीकरणच्या वेळेस ते आता एक जास्तीचा आपल्याला भेटलाय खरं तर। आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना लगेच आदेश दिलं का आपण हे सगळे पुरावे जमा करा आणि याचा आधार घेऊन आता हे जर पुरावे सापडले तर आपल्याला एक भरपूर मोठ्या प्रकारचे कागद आपल्याला जातीच्या संदर्भात भेटणार। आणि हैदराबाद मध्ये मला वाटतं आता शिंदे साहेबांना सांगितलं का 2-3-4-5 खोल्या भरण एवढे मोठे पुरावे तिथे उपलब्ध आहे, ते उर्दूत आहे। आता त्या उर्दूतलं मराठीकरण करून त्याचं लगेच कसं काय जास्त भेटत, मोठा निर्णय आहे, हा काही लहान निर्णय नाहीये। दुसरा आपण पाहतोय का त्याच्यामध्ये त्यांनी मला वाटतं हे कधी आजच्या बैठकीत ठरलं होतं का या सगळ्या याच्यामध्ये जेवढे पुरावे अधिक आपल्याला पोलीस पाटील ह्या सगळ्याकडून कसे काय करून घेता हे सगळे तपासले जाईल। हे 1-2 निर्णय तुम्ही म्हटल्याप्रमाणे झाले। आता तुम्ही जे म्हणताय सगळे सोयरे, तर सगळे सोयरेबद्दल आहे त्याच्यामध्ये कशी व्याख्या करता येईल, काय कशा पद्धतीने हे सगळे गायकवाड सगळ्यांना ते टिकलं पाहिजे। उद्या काय होईल का हे जर टिकलं नाही, एखादं परिपत्रक काढलंय आपण घाईघाईनं आणि टिकलं नाही तर पुन्हा अंगावर येईल, तर त्या अनुषंगानं कशा पद्धतीने समोर जाता येईल तर ते आता ठरवता येईल, कायदेतज्ञ ठरवता येईल। म्हणजे आपण सगळं सकारात्मक आहे। शिंदे साहेब आणि तुमच्यामुळं तुम्ही आंदोलन केलं नसतं तर आज नोंदणी काय तिथे आतापर्यंत साधा तलाठी पण फिरत नव्हता। तुमच्या आंदोलनामुळे आणि शिंदे साहेबांच्या भूमिकेमुळं आज अख्खी समिती आणि पुरा महाराष्ट्र कामी लागलाय। हे सगळ्यात मोठी उपलब्धी आहे, हे तर मान्य करावं लागेल। आज क्रिएटिव्ह पिटिशन जे काही आज 24 तारखेला आपण जातोय हे आपलंच खरं तर श्रेय आहे। तुम्ही ते आंदोलन नाही केलं असतं तर इतक्या वेळ, कारण निवड सरकारनं म्हणून चालत नाही, तर शिंदे साहेब यांनी सगळ्या भूमिका घेतल्या। आता धीरे धीरे माझं म्हणणं तुम्ही एकदम निगेटिव्ह जाऊ नका। आम्ही सरकार मी म्हणून आहे आणि आंदोलक म्हणून आहे, मी पहिलेच म्हटलं का मी बैठकीत बसतोय का आंदोलक म्हणून बसतोय आणि राज्य मागासवर्गाची पुनर्रचना केली, त्या आपल्याला अडचणीचा विषय होता, त्यामुळे मोठी भूमिका शिंदे साहेबांना घेतली। अजून आपला विषय संपला नाही, इथं आपण काहीच करत नाही असा विषय नाही। मला असं वाटतं का मी बैठकीत होतोय आणि ह्या बैठकीमध्ये मी पहिल्यांदा बैठकीमध्ये उपस्थित होतो आणि शिंदे साहेबांची भूमिका आणि आपल्या आंदोलनामुळे 75-80% यश आपल्याला आलेलं आहे। बच्चू कडू यांनी जरांगे पाटलांना आवाहन केलेलं आहे, पुन्हा एकदा नव्यानं विचार करण्याचं आवाहन केलेलं आहे। सरकारच्या वतीनं प्रयत्न सुरू असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे। जरांगे पाटील आता यावर काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान जी अपडेट आहे त्यानुसार मराठा आरक्षणाच्या उपसमितीची बैठक सुरू होती आणि बैठकीतून मुख्यमंत्री आपली भूमिका मांडतात। आरक्षणचे आरक्षण नाही दिसना याच्यात आवाज येतो का? हा यायला लागलाय, आवाज येतो आता येतो। मला वाटलं मला काढून दिलं का आता मदत काहीतरी हे झालं होतं। तर मला असं वाटतं आपण होप नाही सोडू, आपण पॉझिटिव्ह राहू, सकारात्मक राहू आणि मला पूर्ण आशा अपेक्षा आहे तर शिंदे साहेबांना जर शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि तुमची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे। आज आम्ही जे काही सोबत आहोत तुमच्या प्रामाणिकपणे त्याच्यामुळे आम्ही सोबत आहोत आणि मला असं वाटतं की आपण होप न सोडता याला अधिक कसं पॉझिटिव्ह करते। धीरे धीरे आता
तुम्ही लक्षात घ्या का पहिले आपण राक्षस भाऊ नाही म्हटलं, त्र्यंबकेश्वर नाही म्हटलं, आवाज येत नाही. आपल्याला 100% भेटत. अधिक आज आपण बसलोय, उद्या अधिक बसणार, अधिक कसं समोर जाता येईल. आणि आम्ही असं म्हणत नाही तुम्ही आंदोलन मागं घ्या, पण मला वाटतं त्या आंदोलनाच्या भूमिकेत, आंदोलनाच्या पूर्वी जर हे सरकार चांगल्या पद्धतीनं समोर येत असेल तर एक आनंद उत्सव आपला झाला पाहिजे. या भूमिकेत सरकारच्या भूमिका निश्चितच मला वाटतं मी आता समजून घेतली आणि आम्ही सोबत राहू हे सगळं एवढं. पण तुम्ही निगेटिव्ह गेले तर मग अडचणीचा विषय दिला. तर तुम्ही सकारात्मक राहून याला अधिक चांगलं कसं करून घेता येईल याच्यासमोर जावं अशी आमची विनंती आहे. आणि सगळे पॉझिटिव्ह मला वाटते सकारात्मक समोर जाईल. हे मान्य करावं लागेल का तुम्ही आंदोलन केलं नसतं आणि साहेबांना जर व्यवस्थित भूमिका घेतली नसती तर आज तलाठी फिरत नव्हता. जरांगे साहेब तुम्हाला माहित आहे, आज अख्खी समिती यावर सगळं काम करत आहे आणि सकारात्मक होईल. तुम्हाला मनात तुमच्या मनात आहे तसं होईल आणि ते भेटलं पाहिजे. तुम्ही जे प्रामाणिकपणे आंदोलन केलं त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. निगेटिव्ह शब्द कोणचा म्हणजे मी ते माग सर, मला ते सांगितलं तर बरं होईल. मी निगेटिव्ह कुठं आभार मानूया ना. हा म्हणजे बरं होईल. हा. आता काय झालं, काय म्हटलं त्यांचं म्हणणं आहे ते म्हणलं तुम्ही पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्ह राहू नका. निगेटिव्ह पुढे मी मग सकारात्मक मी नसतो तर मी शिंदे साहेबाला 7 महिने दिले असते का? महाजन साहेबांनी तर सांगितलं की आता 20 तारीख ओलांडूच देत नाही मी आरक्षण. तुम्ही सकारात्मक आहे, सकारात्मक आहे. तुम्ही आता बोलता बोलता असं म्हटलं तेव्हा मी बोललो त्याच्यावर. तुम्ही सकारात्मक नसते तर 20 तारीख नाही सांगितलं असतं. कारण तुम्ही सरकारच्या बाजूनं भरपूर तुम्ही सरकारला सांभाळण्याचं काम केलं, याच्याबद्दल दुमत आहेच नाही कोणाचं. तुम्ही मोठी भूमिका घेतली आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. जरांगे पाटील, आपण आम्ही परवा आभार मानले, आपले मीडियामध्ये मानले की बाबा तुम्ही आम्हाला वेळोवेळी वेळ वाढवून दिला, त्यामुळे हे सगळं काम होतंय. आणि अंतिम टप्प्यामध्ये एक काम आहे, मी पुन्हा सांगतो. आपण सध्या महाराष्ट्रात म्हणजे मी 30 वर्षाने आमदार आहे. मागच्या वेळेला मी उपसमितीमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाच्या वेळेला होतो, आरक्षणाच्या वेळेला होतो. पण आज जे आंदोलन उभं राहिलेलं आहे म्हणजे त्याची ग्रॅव्हिटी आलेली आहे आणि वन मॅन आर्मी चाललेलं आहे आपलं काम आता आणि अंतिम टप्प्यात आहे. आपल्याला हे सगळं जे अपेक्षित आहे तेच होणार आहे. ते आपल्याला त्या दिवशी सांगितलं भेटलो त्या दिवशी. आणि सीएम साहेब सुद्धा, सरकार सुद्धा सकारात्मक आहे. इतक्या गतीने काम चाललेलं आहे की आपण कल्पना करू शकत नाही. आम्ही रोज आम्हाला मिटिंग असतात, आम्ही मतदारसंघातही जात नाही. आपल्याला द्यायचं आहे, होणार आहे. काही गोष्टी असतील कमी जास्त, थोडं 2-4 आधी पुढे मागे होईल. पण आपण मुंबई एवढ्या मोठ्या संख्येत जर थोडं पॉझिटिव्ह विचार करावा. निश्चित सरकारच्या बाबतीवर सकारात्मक आहे याची कल्पना आपल्याला आलेली असेल. तुम्ही तेवढं सहकार्य करा आम्हाला. तुम्ही सोयरे शब्द मध्ये घ्या. तुम्ही मला तुम्ही पुढचे सोयऱ्यावर मी त्या दिवशी सांगितलं ना आपल्याला पितृसत्ता पद्धती आपल्याकडे आहे. थोडं त्या विषयावर बोलू आपण, परत बोलू. सोयरे शब्द घ्या, आम्ही ऐकतो. जी जरांगे पाटील साहेब, आता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या परवानगीनं आपण या बैठकीचा समारोप करूया. ठीक. आजच्या मराठा आरक्षण समितीच्या बैठकीला उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, महसूल मंत्री माननीय विखे पाटील साहेब, समितीचे प्रमुख आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा, ग्रामीण विकास मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब, जस्टिस शिंदे साहेब, जस्टिस गायकवाड साहेब, आमचे सहकारी मंत्री बनसोडे साहेब,